शिक्षक आदरणीय आरपी मोरे सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, उन्होंने नस देखी हमारी, उन्होंने नस देखी हमारी, बीमार लिख दिया। हमने उनसे पूछा, उसके बदले में उन्होंने प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस सुवैद्य के जिसने दवा में श्री छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। मित्रों, जिथं माथा टेकवावा, जिथं दोन्ही हात जोडून नमस्कार करावा, अशी ठिकाणं फार कमी कमी होत चाललेली आहे। पण ज्यांचं नाव घेतलं तरी आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ। 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देवांचे असंख्य मंदिर आहेत, पण त्या मंदिरामध्ये दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही फार कमी कमी होत चालली आहे। हो, माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण राजाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्या शरीरातील रक्त अतिशय सळसळ करायला लागतं आणि आपण त्याच्या पुढे नतमस्तक होतो। नुसत्या नावामध्ये केवढी ताकद आहे। अनेक पुढाऱ्यांनी त्यांच्या नावानेच परत इलेक्शन जिंकलेले आहेत। पुढाऱ्यांनी मात्र त्यांचं कोणतंही पुस्तक डोक्यात टाकलं नाही, फक्त नाव घेतलं आणि इलेक्शन जिंकली। आजची परिस्थिती फार वेगळी आहे। नाचू कीर्तनाच्या रंगी, आणि पुढे काय सांगितलं होतं आणखी, ज्ञानदीप लावू जगी, हे संत नामदेव महाराजांचं वाक्य आहे। संत नामदेव महाराजांची विचारांची माणसं आपल्याला आता गल्लीमध्ये कुठेही दिसत नाही। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, असे सुभाषचंद्र बोस म्हणणारे, असे सुभाषचंद्र बोस विचारांची माणसं आपल्याला कुठे दिसत नाही। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांची विचारांची माणसं आपल्याला कोणत्याही गल्लीमध्ये दिसत नाही। पण आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ, असे म्हणणारे मुलं गल्लोगल्ली आपल्याला दिसतात। केवढी मोठी शोकांतिका आहे। म्हणून आज आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र वाचण्याची गरज आहे। शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची एक कहाणी, कर्नाटक राज्यातील खंडाळ्या सरदारांचा हत्ती माजला होता। त्या हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या तयार झाल्या। एक तुकडी जाधवांची आणि दुसरी तुकडी भोसल्यांची। जाधवांच्या तुकडीचं नेतृत्व दत्ताजी जाधव यांनी केलं, भोसलेंच्या तुकडीचं नेतृत्व संभाजी भोसले यांनी केलं। या दोन्ही तुकडींनी त्या हत्तीला शांत करण्यासाठी ते तयार झाले। हत्ती बाजूलाच राहिला। या जाधवांच्या आणि भोसलेंच्या तुकडीमध्ये युद्ध जुंपलं। संभाजी राजांनी दत्ताजी जाधववर वार केला आणि दत्ताजी जाधव त्या युद्धामध्ये मारला गेला।
दत्ताजी जाधव माँसाहेब जिजाऊंचे बंधू आणि संभाजी भोसले माँसाहेब जिजाऊंचे धीर म्हणजे शहाजी राजेंचे लहान भाऊ. दत्ताजी मेला ही बातमी जेव्हा लखोजी जाधवांना कळली, लखोजी जाधव त्या संभाजी भोसलेवरती चाल करून आले आणि त्यांनी संभाजी भोसलेंना ठार केलं. हे जेव्हा शहाजी राजांना समजलं, शहाजी राजे आपल्या सासऱ्यावरती चाल करून आले. गणगौर युद्ध झालं. माँसाहेब जिजाऊंना प्रश्न पडला, एकीकडे माझा भाऊ गेला, एकीकडे माझा धीर गेला. युद्ध कसं तरी थांबवलं. जाधवांची माणसं रडत होती, दत्ताजी जाधव मेला म्हणून. भोसलेंची माणसं रडत होती, संभाजी भोसले मेले म्हणून. पण आईसाहेब जिजाऊ कोणासाठी रडतील? त्यांना फार मोठं दुःख होतं. त्या रडल्या या नादान महाराष्ट्रासाठी. आपलीच माणसं आपल्याच माणसांचं रक्त सांडतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून या आईने शिवाई देवी जवळ प्रार्थना केली की या माझ्या नादान महाराष्ट्रासाठी, दीन दलितांसाठी, रयतेसाठी, या महाराष्ट्राच्या 18 सव्वा पगड जातींसाठी मला स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि या स्वराज्यासाठी मला एक पुत्र दे, अशी प्रार्थना त्या शिवाई देवीला केली. आणि ती प्रार्थनाचं फळ मिळालं. 19 फेब्रुवारी 1630 ला सूर्यासारखा तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज वाढू लागले. त्यावेळीची परिस्थिती फार वाईट होती. महाराष्ट्रातील सगळी जनता या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये लपून बसायची. 5 सुलतानी सत्ता होत्या. निस्ता घोड्यांचा टाप टाप जरी आवाज झाला तरी या महाराष्ट्राची जनता लपत होती. आईसाहेब जिजाऊने त्यांच्या सरदारांच्या सोबत या सह्याद्री पर्वतावरती जे लपून बसलेले सगळे महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांना एकत्र केलं, त्यांना धीर दिला, त्यांना शेती दिली, पेरण्यासाठी धान्य दिलं, नांगरटी केली आणि संरक्षण सुद्धा दिलं. पाऊस पडला, पेरणी झाली, पीक अतिशय चांगलं दिसू लागलं. पण त्या पिकामध्ये रानडुक्कर येऊ लागले. किती अडचणी आल्या माँसाहेब जिजाऊंनी. शेतकरी पुन्हा माँसाहेब जिजाऊंकडे गेले. साहेब, शेती अतिशय चांगल्या पद्धतीने बहरलेली आहे, परंतु ही रानडुक्कर त्या शेतीची नासधूस करताय. त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. माँसाहेब जिजाऊंनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र जमवलं. तरुणांना आव्हान केलं, जर तुम्ही या रानडुकरांची शिकार केली
त्याचा शेपटीचा थोडासा भाग जरी मला दाखवला तर मी त्या तरुणाला सोन्याचं कड देईन. तरुण त्या रानडुकरांची शिकार करू लागले. त्याच्या शरीराचा थोडासा भाग घेऊन आऊसाहेबांसमोर दाखवायचे आणि ते सोन्याचं कड घ्यायचे. असं करता करता बरेच रानडुकरांचा नायनाट झाला. पण एका दिवशी रात्री एक तरुण तडफदार तरुण रात्री 12 वाजता त्या माळाजवळ आला आणि त्याच्या खांद्यावरती रानडुक्कर होत. द्वारपालला सांगितलं, मला आऊसाहेबांना भेटायचं आहे. द्वारपालाने सांगितलं की तू उद्या सकाळी भेट, तुला तुझं बक्षीस मिळेल. तू आता इथं थांबू नको. परंतु तो तरुणांनी ऐकलं नाही. या दोघांच्या आवाजाचा चढ उतारामध्ये आऊसाहेबांना जाग आली. आऊसाहेब बाहेर आल्या. बाहेर आल्याबरोबर त्या तरुणाकडे पाहिलं, जवळ गेली. त्या तरुणाने सांगितलं, आऊसाहेब हे पहा, मी रानडुक्कर मारलेला आहे. आऊसाहेब सांगे, तू सकाळी आला असता तरी मी तुला बक्षीस दिलं असतं. आऊसाहेब, मी बक्षीस घेण्यासाठी नाही आलो. तुमची प्रेमाची थाप फक्त माझ्या पाठीवरती द्या, मला दुसरं काही नको. तो तरुण आईसाहेब जिजाऊंचा पाय धरले. आऊसाहेब जिजाऊंनी त्याला उठवलं. त्याच्या डोळ्यात अश्रू, आऊसाहेबांच्या डोळ्यातही अश्रू. आऊसाहेबांनी त्याला नाव विचारलं, काय नाव तुझं? तेव्हा त्या तरुणाने उत्तर दिलं, माझं नाव ताना, तानाजी मालुसरे. म्हणजे आऊसाहेबांनी पहा किती दूरदृष्टी आहे आऊसाहेबांची. ज्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र जमवलं, तरुणांना सांगितलं की हे रानडुकरांचा नायनाट करायचा आहे. एका तीर मध्ये 2 पक्षी मारले. रानडुकरांचा नाशही झाला आणि स्वराज्यासाठी मावळे सुद्धा जोडले गेले. शिवाजीराजे महालामध्ये बाल शिवाजी इकडून तिकडे उड्या मारत असत, फिरत असत. पण एके दिवशी एका महालामध्ये काही सरदार स्त्रियांचे नाच पाहत होते. हा बाल शिवाजी पडद्यामागून ते पाहत होता आणि ही बातमी एका दासीने आऊसाहेबांना दिली. आऊसाहेब आले. त्या बाल शिवाजीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. बाळ, तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. तुला स्त्रियांना नाचवायचं नाहीये, तर स्त्रियांना वाचवायचं आहे. असे संस्कार या आईसाहेब जिजाऊंनी दिले. पुढे
शाहिस्तेखान चौथीच्या इतिहासामध्ये शाहिस्तेखानाची बोट कापली शिवाजी महाराजांनी आणि शाहिस्तेखानाला डायरी लिहिण्याची सवय होती. तो घडलेल्या घटना रोज नोंद करत असत. जेव्हा शाहिस्तेखानाची बोट कापली गेली त्या महालामध्ये एवढी धावपळ सुरू झाली. त्या शाहिस्तेखानाची बहीण धावपळ करत शाहिस्तेखानाकडे आली. गजब हो गया, गजब हो गया, नराधम ने मेरी बेटी को ले गया. तेव्हा शाहिस्तेखानाने काय उत्तर दिलं? बहना, वो शिवाजी है, वो किसी औरत पर, किसी की बहन पर, किसी की बेटी पर, किसी की मां पर कभी भी बुरी नजर नहीं डालेगा. वो हर औरत की इज्जत करता है. वाह, सांगण्याचा उद्देश एवढाच की दुश्मन सुद्धा शिवाजी राजांच्या या गुणांमुळे त्याच्या पुढे नतमस्तक होत होते. आज आपल्याला या महापुरुषांचं बलिदान व्यर्थ केलं की काय असं वाटायला लागलेलं आहे. कोपर्डीची घटना, त्या नराधमांना शिक्षा झाली पण फार उशिरा शिक्षा झाली. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे प्रकार कधी घडले नाहीत. एकच घटना घडली. एका स्त्रीवर एका पाटीलने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि ही बातमी जेव्हा शिवाजी राजांना कळली तेव्हा शिवाजी राजांनी त्या पाटीलला बोलवलं आणि भर चौकामध्ये त्याचे हातापायांचं कलम करून त्यानंतर त्या शिवकाळामध्ये एकाही स्त्रीवर असा प्रकार घडला नाही. बघा आज किती प्रकार होतात. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे. प्रत्येक 4 मिनिटाला एक बलात्कार होतो. भारतामध्ये प्रत्येक 4 मिनिटाला एक बलात्कार होतो. कुठे आपली न्याय व्यवस्था? एखाद्या स्त्रीवर असा अत्याचार होतो, त्या स्त्रीला त्या कोर्टामध्ये उभं केलं जातं आणि विचारलं जातं तुझ्यावर कसा बलात्कार केला, तुला कुठे कुठे हात लावला, असे प्रश्न या वकील लोक विचारतात. आणि बलात्कार शब्द हा कोर्टाला पुरेसा नाही का? ही आपली न्याय व्यवस्था आहे. एक अशीच म्हातारी 70 वर्षाची म्हातारी कोर्टाच्या पायरीवरती बसलेली होती. एकाने सहज विचारलं तू या कोर्टाच्या पायरीवर का बसलेली? तर तिने सगळी हकीकत सांगितली. मी वयाच्या 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला, त्याचा निकाल आज आहे. कुठे 17 वर्ष, कुठे 70 वर्ष. ही आपली भारताची न्याय व्यवस्था आहे. भ्रष्टाचाराचा तर हिशोबच नाही. तुझी स्पेक्ट्रम घोटाळा, चारा घोटाळा, किती घोटाळे आणि सगळे घोटाळे करणारे शपथ घेतात मंत्र्यांची. पण महाराजांच्या शिवकाळामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार नव्हता. एका शिपायाने एका शेतकऱ्याचे फक्त 2 आणे बुडवले
आणि त्या शेतकऱ्याने महाराजांकडे तक्रार केली. ही बातमी त्या शिपायाला समजली की बा शेतकऱ्याने आपण 2 आणे दिले नाही म्हणून तक्रार केली, तर महाराज बोलवण्याच्या आधी तो शिपाई त्या शेतकऱ्याच्या घरी गेला आणि त्याला 2 आणे दिले. बघा कुठे भ्रष्टाचार. आपल्या घरापासून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचार आहेत. आपल्या घरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहेत. लाडूचा डबा ठेवलेला असू द्या, कोणी नसेल तर आपण 1 नाही 2 लाडू खाऊन घेऊ. आपल्याला बाजार करायला पाठवलं, किराणा करायला पाठवलं, तर आपण चॉकलेट कधी सुटेल, आणखी काय घ्यायचं असेल ते कसं सुटेल असा विचार करतो की नाही, आणि बरोबर बेरीज लावून दे. स्वार्थ. मोगलांच्या याच्यामध्ये जे सैनिक काम करत होते, ते सैनिक पगारासाठी काम करत, आणि आपल्या शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते पगारासाठी काम करत नव्हते, ते स्वराज्यासाठी काम करत. महाराजांचं प्रत्येक मावळ्यावरती प्रेम होतं. आग्र्याला औरंगजेबचा वाढदिवस होता. शिवाजी महाराज आणि संभाजी तेव्हा 8-9 वर्षाचे होते. ते वाढदिवसाला गेले. त्यावेळेस या औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद केलं, वाढदिवसाला बोलवलं आणि कैद केलं. नरड्यावरती तलवार ठेवली. शिवाजी महाराज घाबरले नाही. शिवाजी महाराज म्हणाले, मशाल हवेमध्ये पेटवली तरी हवा जळत नाही. समुद्रामध्ये किती तलवार चालवली तरी समुद्राचे तुकडे होत नाही. नराधमा, तुला मारायचं असेल तर आत्ताच मार, नाहीतर मी तुझे चारी चीत केल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेब घाबरून गेला. त्यांच्यासोबत तो 8-9 वर्षाचा संभाजी राजे सोबत होते. त्यावेळेस संभाजी राजे मल्ल होते, कुस्त्या खेळायच्या. या औरंगजेबाने त्यांची थट्टा केली की संभाजी राजे, तुम्ही एक चांगले मल्ल आहात, आमच्याकडेही काही मल्ल आहेत, तुम्ही त्यांच्याशी कुस्ती खेळा. संभाजीराजेंनी उत्तर दिलं, औरंगजेबा, माझ्या लायकीचा एकही मल्ल तुमच्याकडे नाही, म्हणून मी त्यांच्याशी कुस्ती खेळू शकत नाही. केवढं शौर्य, केवढा पराक्रम, केवढा त्याग. सगळी मावळं शिवाजी राजे हे जगले पाहिजे, त्याच्यासाठी कुठली मोहीम निघाली तर मावळे पुढे व्हायचे. राजे, मला आज्ञा द्या, मी त्या मोहिमेवर जातो. महाराज जरी सांगत असतील की नाही मी स्वतः जाणार आहे, नाही राजे, आज तुमची या स्वराज्याला गरज आहे, आम्हाला आज्ञा द्या आणि आम्ही त्या मोहिमेचे फत्ते करू, त्या मोहिमेमध्ये आम्ही किल्ले जिंकू. असे हे मावळे होते. एके दिवशी शिवाजी महाराज आणि काही मावळे
कुतुबशाहला भेटायला गेले. जेव्हा कुतुबशाहच्या राज्यामध्ये त्या राज्याची जी वेश होती त्या वेशेपर्यंत राजे पोचत नाही तर तो कुतुबशाही त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. राजांचं जंगी स्वागत केलं. कुतुबशाह पुढे, राजे मागे, राजांच्या मागे मावळे चालले. अगोदर ते शस्त्र शाळेमध्ये गेले. कुतुबशाहला फार मोठा अभिमान. राजांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र दाखवायची. हे शस्त्र पहा, ते शस्त्र पहा, ते शस्त्र पहा. नंतर सांगायचे तुमच्या राज्यातही पण असे शस्त्र असतील. राजे म्हणायचे हो, यांच्यापेक्षाही चांगले शस्त्र आमच्याकडे. तिथून घोडशाळाकडे घेऊन गेले. अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे घोडे त्या ठिकाणी बांधलेले होते. पुन्हा कुतुबशाहने तोच प्रश्न विचारला की राजे तुमच्याकडे असे घोडे आहेत का? राजेने तेच उत्तर दिलं की तुमच्या घोड्यांपेक्षा आमचे घोडे चांगले आहेत. त्यानंतर हत्तीजळांकडे गेले. कर्नाटकाचे एक एक चांगले प्रकार, विशिष्ट प्रकारचे हत्ती, उत्कृष्ट हत्ती, मगर मस्त हत्ती त्या कुतुबशाहकडे होते. पुन्हा तोच प्रश्न त्या कुतुबशाहने महाराजांना विचारला की महाराज तुमच्या स्वराज्यामध्ये सुद्धा असेच हत्ती आहेत का? त्यावेळेस महाराजांनी वेगळं उत्तर दिलं. आमचं स्वराज्य हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे आणि एवढा मोठा प्राणी, एवढा शक्तिवान प्राणी आमच्या राज्यामध्ये चालणार नाही. पण तुमच्या या हत्तीच्या बळा एवढी माणसं आमच्या स्वराज्यामध्ये आहे. कुतुबशाहला वाटलं आता परीक्षा घ्यायला काय अडचण नाही. राजे आता तुमचे एवढे मावळे तुमच्या सोबत आहेत. एखादा हत्तीच्या ताकदीचा मावळा असेलच. बघू आपण त्यांची परीक्षा घेऊन बघू. महाराज म्हणाले ठीक आहे. महाराजांनी सहज मागे एक नजर मारली. यशाजी किंग नावाचा मावळा उभा होता. त्या नजर मारल्याने त्याने लगेच समजून घेतलं. तो पुढे आला. महाराजांपुढे नतमस्तक झाला. महाराज मला आज्ञा द्या. सगळ्या राज्यातील लोक त्या यशाजी किंगकडे पाहू लागले. यशाजी कंग डोळे विस्फारून पाहू लागले की हा कुत्र्याच्या मोतीने मारला जाईल. तो केवढा मोठा हत्ती आणि हत्तीशी कस काय युद्ध करेल. युद्धाला सुरुवात झाली. कर्नाटकी मगरमस्त हत्ती आणि स्वराज्याचा हत्ती म्हणजे यशाजी कंग. हत्ती त्यांच्यावरती आक्रमण करत धावत असे. यशाजी फक्त बाजूला होऊन जायचं. तो हत्ती सरळ तिकडे निघून जायचा. पुन्हा तिकडनं यायचा. जोराने यायचा. यशाजी बाजूला होऊन जायचा. हत्ती पुन्हा इकडे निघून जायचा. 2-2.5 तास युद्ध चाललं. शेवटी त्या हत्तीने त्या यशाजी कंकला सोंडेने पकडलं. जेव्हा पकडलं
तेव्हा त्या यशाजीने त्या सोंड्यावरती वार केला आणि सोंड वेगळी केली. हत्ती खाली कोसळला. सगळे लोक डोळे विस्फारून त्या यशाजी कंकडे पाहत होते. राजा शिवाजी महाराज जवळ आले. यशाजी कंकची मिठी मारली. कुतुबशाही जवळ आले आणि कुतुबशहाने त्याची सोन्याची माळ काढली आणि या यशाजी कंकच्या समोर धरली. धरल्याबरोबर यशाजी कंक मागे सरकला की मला तुमचं बक्षीस नको, तुमचं कौतुक नको. आमचे राजे आहेत आमचं कौतुक करायला. कुतुबशहाने पुन्हा महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही तुमचा यशाजी कंक आम्हाला द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला जे पाहिजे ते देऊ, वतन देऊ. परंतु राजाने नाही सांगितलं. नाही, ही माझी जी कवड्यांची माळ आहे, या कवड्यांची प्रत्येक माळेतला मणी हा माझा स्वराज्याचा मावळा आहे आणि मी जर एखादा मणी काढून दिला तर माझी स्वराज्याची माळ ही खळखळीत होऊन जाईल.